राजकीय लोकांबरोबर काम केलं, अधिक राजकीय नेत्यांबरोबर काम केलं. जेवढा आदर मी उद्धव साहेबांच्याबद्दल ठेवलेला आहे इतर कुठल्याही नेत्यावर, दादा पवारसाहेबांच्याबद्दल मला आदर आहे. मोस्ट ऑफ द टाईम मी त्यांच्याबरोबर काम केलं आणि मी उद्धव साहेबांकडे मला शिवसेनेत घ्या म्हणून अजिबात गेलो नव्हतो. शिवसेनेमध्ये प्रवेश कर असं उद्धव साहेबांनी मला सांगितलेलं होतं आणि उद्धव साहेबांनी एकदा जिल्ह्यातले कागदपत्र नेऊन बघावे. ज्या शिवसेनेचा ते उल्लेख करतात ती शिवसेना जी नारायण राणे साहेब बाहेर गेल्यानंतर त्या शिवसेनेकडे किती मतदान होतं ह्याची त्यांनी एकदा आकडेवारी मागवावी. साधारण 40 ते 45,000 एवढी सगळी मिळून मतं, म्हणजे नगरपालिका, जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका, जिल्ह्यातल्या सगळ्या पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा मिळून त्यांना मिळत होते. मी त्यावेळेला राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये स्वतः नारायण राणे नेतृत्व करत होते आणि त्याच्यामुळे 1 नंबरचा पक्ष काँग्रेस होता त्या काळामध्ये. त्याला काँग्रेसला साधारण 1,85,000 ते 1,90,000च्या दरम्यान मतं मिळायची. आम्ही 2 नंबरला होतो, आम्हाला 1,55,000 मिळायची आणि शिवसेनेला फक्त 40,000 मतं मिळायची. ज्या वेळेला एक राजकीय या ठिकाणी मोठी उलथापालथ झाली त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एवढं मोठी लढाई माझ्यामध्ये आणि राणेसाहेबांच्यामध्ये झाली ही आम्ही कधी व्यक्तिगत पातळीवर यायला दिली नाही. याच्यामध्ये आमची असलेली तत्त्व, कार्यकर्त्यांकडून झालेल्या चुका ह्या सगळ्या गृहीत धरून तो एक संघर्ष झाला. परंतु तो संघर्ष होण्यापूर्वी स्वतः उद्धव ठाकरे इथं आलेले होते, स्वतः बाळासाहेब ठाकरे इथं आलेले होते, त्यांची अख्खी सेना इथं उतरलेली होती. एकाच्या गाड्यामध्ये पेट्रोलसुद्धा मिळत नव्हतं. एवढा दरारा आणि एवढा होल्ड या जिल्ह्यावर राणेसाहेबांचा होता. ह्याच्यापैकी एकालाही हॉटेलमध्ये जागा मिळत असेल तर त्यांनी सांगावं की आम्ही या हॉटेलमध्ये राहिलो म्हणून. अशी ज्याला लढाई होती अशा लढाईच्या प्रसंगामध्ये तत्वासाठी आमच्यामध्ये मतभेद झाले असते, पण ते व्यक्तिगत पातळीवरचे नसल्यामुळे मी आजपर्यंत राणेसाहेबांच्या व्यक्तिशः एकही वाईट शब्द बोललेलो नाही. तुम्ही या स्टेजवर येता, ज्याला तुम्ही येत होता त्यावेळेला तुम्हाला गाडीत कोण पेट्रोल भरत नव्हतं, राहायला कोण जागा देत नव्हतं. त्या परिस्थितीत तुम्हाला आठवत नाही, आज तुम्ही त्यांचा उल्लेख वाटेल तसा करता स्टेजवरून. ही कोकणाची संस्कृती नाही. राणेसाहेबांच्या आणि माझ्यामध्ये वाद झाले तरी ते व्यक्तिगत स्तरावर कधी गेले नाहीत, म्हणून आम्ही एकत्र येऊ शकलो. परंतु त्यावेळेला जे शिवसेनेचे आलेले लोक होती त्यांना विचारा की ग्रामीण भागातली लोक काय म्हणायची, की ते कोकणीमध्ये बोलायची, तुम्ही आमच्या गावात येऊन चला पण आमच्याकडे मता मागू नका, तो आमचा देव असा. म्हणजे आमच्याकडे अरेतुरेनेच बोलतात कोकणी लोक. म्हणजे अशा रिस्पेक्ट ज्या राणेसाहेबांच्याबद्दल होता, ज्यांचं तुम्ही काही वाकडं करू शकला नाही. तुमच्या उमेदवाराची डिपॉझिटं त्यांनी जप्त केली. मागच्या इलेक्शनमध्ये त्यांनी वैभव नाईकना पराभूत केलेलं होतं. अशा वेळेला तुमचे खासदार, तुमचे आमदार निवडून आणण्यामध्ये खारीचा का होईना की त्याच्यापेक्षा मोठा वाटा हा माझा स्वतः होता. मी एवढं मोठं ज्यावेळेला पाऊल उचललं त्यावेळेला मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला, एवढा मोठा संघर्ष केला. बाळासाहेब असते तर आयुष्यामध्ये विसरले नसते. तुम्ही सगळं विसरला. एवढंच नाही, आणि मला काय सांगता सावंतवाडीच्या लोकांनी मी मंत्री केलं म्हणून. मला त्यावेळेला आदरणीय पंतप्रधानांनी बोलवलेलं होतं. भारताचे संरक्षण मंत्री स्वतः मला घेऊन गेलेले होते. मी त्याच वेळेला कॅबिनेट मंत्री झालो असतो, कोकणचा इन्चार्ज झालेलो होतं. माझं राजकीय आयुष्य तुम्ही तेवढं मोठं नुकसान केलं आणि बोलवून काय सांगितलं की ही लोक सिनियर आहेत, त्या माझ्या वडिलांबरोबर काम केलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला कॅबिनेट मंत्री करू शकलो नाही. हे तुमचंच वाक्य होतं ना. मग लोकांच्या समोर येऊन काय बोलताय. ज्याला महाराष्ट्रामध्ये सर्वे झाला त्यावेळेला कॅबिनेट मंत्र्यांमध्ये 1 क्रमांकाला देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि राज्यमंत्र्यांमध्ये 1 क्रमांकाला मी होतो. तरी पण तुम्ही माझं मंत्रिपद काढून घेतलं. मी काहीही बोललो नाही, कारण तुम्ही मागता तेवढे द्यायला पैसे माझ्याकडे नव्हते. मी कोणाकडून भ्रष्टाचार करत नाही, त्याच्यामुळे माझ्याकडे पैसे नसतात. मी तुम्हाला 1 कोटी रुपये चेकने दिलेले होते आणि त्याच्या बाहेर मी पत्र दिलेलं होतं, मी तुम्हाला जी माझ्याकडे रक्कम मागितली ही मी तुम्हाला चेकने देतो म्हणून. आम्हीसुद्धा आमच्या जमिनी कावडी मोलाने विकू शकत नाही राजकारणासाठी. त्यावेळेला मी त्यांना सांगितलेलं होतं की जमिनीच्या किमती पडल्या आहेत, आम्ही आमच्या वाडवडिलांच्या जमिनी विकून राजकारण करतो. तुम्ही मला काही वेळ द्या, मी ते पैसे भरतो म्हणून. पैसे भरायचं लेखी पत्र मी दिलेलं आहे आणि पक्षाला पैसे लागतात इथपर्यंत मी समजू शकतो. परंतु जिंकल्यानंतर सुद्धा ज्यावेळेला त्यांच्याकडे विचार करायला काही लोक गेलेली होती त्याला आदित्य ठाकरेंनी काय सांगितलं की त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केलेली नाही. याचा अर्थ काय, इलेक्शनसाठी पैसे नाही, एवढे कोटी रुपये भरले तरच तुम्ही मंत्री. तरी पण मी त्याचा राग मानला नाही. मी असं म्हणतो की माझ्याकडे द्यायला पैसे नसतील, ठीक आहे, आम्ही काय पैशाचं राजकारण केलं नाही, पण आमच्या 3-4 पिढ्यांची श्रीमंती आहे, आमच्या एवढ्या कोट्यवधी रुपयाच्या जमिनी आहेत. आज ना उद्या आम्ही पैसे देणारच ते, कारण आम्हाला समजू शकतं राजकारणामध्ये पैसे लागतात.
पण तुम्ही येऊन आमच्यावर आरोप असे करणार. 50 खोके 1 रुपया घेतलेला दाखवा जाण्यासाठी मी माझ्या राजकीय जीवनामधून निवृत्त होईल. किती वाईट वागायचं, ह्याला मर्यादा असतात. माझी शिवसेनेमध्ये जात होतो, मला अनेक लोकांनी सांगितलं इथे यूज अँड थ्रो आहे, तुझा वापर करणार, तुला टाकून देणार. आणि त्यांचे शब्द आज खरे होत आहेत, ह्याचं मला वाईट वाटतं. ज्यावेळेला उद्धवसाहेब अडचणीमध्ये होते, मी पंतप्रधानांची आणि त्यांची भेट घालून दिली. पंतप्रधानांच्या समोर उद्धवसाहेबांनी कबूल केलं की आल्यानंतर आम्ही युतीचं राज्य या ठिकाणी आणू. काय केलं? इथं आल्यानंतर ही बातमी जे अजित पवार साहेबांनी ओपनली स्टेजवरून सांगितलेलं आहे की ही बातमी संजय राऊतनी जाऊन शरद पवार साहेबांना सांगितली. शरद पवार साहेबांनी उद्धव साहेबांचं मन वळवलं आणि एवढ्या मोठ्या माणसाला दिलेला शब्द त्यांनी मोडला. ही वस्तुस्थिती आणि त्याला मी पुरावा मी स्वतः आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही दुसऱ्याला ज्यावेळेला एक बोट दाखवता त्यावेळेला 4 बोटं तुमच्याकडे वळलेली असतात. आज तुम्ही सगळी तत्त्व सोडून दिली, बाळासाहेबांची तत्त्व सोडून दिली. मी एवढी मोठी ऑफर तिथून नाकारून का आलो? बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी लढा दिलेला होता आणि म्हणून मी शिवसेनेमध्ये आलो. मी काय पदासाठी आणि मंत्रिपदासाठी शिवसेनेमध्ये आलो नाही. तुम्ही ती तत्त्व सगळी सोडून दिली. तुमच्या स्टेजवरून राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाटेल ते बोलणार आणि तुम्ही ते गुपचूप सहन करणार. तुमचा मुलगा जाऊन तिथं राहुल गांधींना मिठी मारणार. हे काय आहे? ज्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरुद्ध स्टेटमेंट काढलं त्या मंत्र्यांना जोडे मारण्याचे आदेश हे बाळासाहेब ठाकरेंनी दिलेले होते. त्यांची हिंमत नाही झाली मुंबईमध्ये येण्याची. आणि आज काय चालू आहे? एवढे मोठे नेते आले, एक तरी बाळासाहेबांच्या समाधीवरून एकाने फूल तरी वाहिलं का? एकाने नमस्कार तरी केला का? तुम्ही मात्र 2 तासाला मोदी साहेब आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात नाही गेले म्हणून तुम्ही टीका करणार. ते 2 तासासाठी आले होते, तुम्ही पूर्ण दिवसासाठी आला होता. नुसतं जाऊन यायचं असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये तरी 1 तास लागतो त्याला. आणि संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेला ते इथं आलेले होते संध्याकाळची वेळ होते आणि त्याला वाहतूक बंद होते किल्ल्यावरची. एवढं साधं तुम्हाला माहिती नाही. काय बोलताय तुम्ही? कोणाबद्दल बोलताय? तुम्ही साईबाबांबद्दल बोलता ज्यांची शाल मी तुमच्या अंगावर पांघरल्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री झाला. हे बघा, ही शक्ती फार मोठी असते. तुम्ही अपमान माझा केलेला नाही आहे. तो साईबाबा मला एवढी शक्ती देईल की तुमचं हे जे काय खोटेपणा आहे हा खोटेपणा मी महाराष्ट्राच्या समोर उघडा करेन. एवढं मी आपल्याला सांगतो. खोटं बोलू नका, सत्य काय ते सांगा. तुम्ही जर मोदी साहेबांबरोबर युती शासन स्थापन करणार होता तर मग ते लोकांना का सांगत नाही की मी स्थापन करणार होतो म्हणून? मी ज्यावेळेला त्यांच्यावर मातोश्रीला बसलो होतो त्यावेळेला मला सांगितलेलं होतं की नवीन सरकार आल्यानंतर तुम्ही त्याच्यात मंत्री असणार. मी स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलं तुमच्या हाताखाली मी कधीही मंत्रिपद स्वीकारणार नाही. मी शेवटी कोकणी मनुष्य आहे. कोकण्या माणसाच्या एक स्वाभिमान हे कोकणी माणसाचं शेवटचं हे असतं. आणि इथे येऊन तुम्ही कोकणी माणसाला जर दुखवणार असाल तर कोकणचं सामर्थ्य हा कोकणी मनुष्य तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. काय केलं तुम्ही? तुम्ही इथे येऊन खोटं बोलता की आदित्यने पाणबुडी मंजूर केली म्हणून. हे पैसे मी आदित्य मंत्री होण्यापूर्वी 2 वर्ष MTDCकडे जमा केलेले आहेत. 65 कोटी रुपयाची मंजुरी आणि 25 कोटी रुपयाचा ॲडव्हान्स दिला असताना 2.5 वर्षामध्ये तुमच्या मुलाला साधी पाणबुडी खरेदी करता आली नाही. येऊन लोकांना सांगा तरी. माझ्या अध्यक्षतेखाली कोकणसाठी काजूचं धोरण तयार झालेलं होतं. 2.5 वर्षामध्ये तुम्ही त्याला मान्यता देऊ शकला नाही. कबुलात गावकऱ्यांचा प्रश्न हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना फडणवीस साहेबांनी सोडवलेला होता. त्यांनी सही केली शेवटच्या दिवशी आदल्या दिवशी म्हणून तुम्ही त्याला स्टे दिला. 2.5 वर्षामध्ये स्टे उठवला नाही. शेतकऱ्यांबद्दल बोलण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? कशाला लोक तुम्हाला सोडून गेली? तुम्ही कोणाला भेटत नव्हता. तुम्ही लोकांची कामं करत नव्हता. आता 3 उदाहरणं मी दिली, ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं हे खरं आहे की खोटं आहे ते. आणि ह्याचं क्रेडिट घेता तुम्ही. 2 वर्षापूर्वी मंजूर झालेलं मेडिकल कॉलेज आहे सिंधुदुर्गचं आणि त्याचं श्रेय तुम्ही घेणार. तुम्ही मुख्यमंत्री होण्यापूर्वी 2 वर्ष अगोदर हे कॉलेज मंजूर झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की खोटं बोलायला एक मर्यादा असतात. मी तुमच्याबद्दल एकही वाईट शब्द बोलणार नाही, परंतु मी अशा तऱ्हेची माणुसकी सोडून बोललेलं कधीही बघितलेलं नाही आहे. ते तुम्ही बोलताय. माझा संघर्ष हा नेहमी माझ्या तत्वासाठी असतो. आता बघा, मी 100 कोटी रुपये आणले ह्या शहरासाठी आणि 100 कोटी रुपये आणल्यानंतर तुम्ही ह्या शहरामध्ये येऊन बोलणार. तुम्ही 1 रुपया तरी दिलाय का ह्या शहरासाठी? मुख्यमंत्री होता ना महाराष्ट्राचे, कुठे येऊन भाषण करता? माझं हे घ्यायला आला होता ना तुम्ही, प्रवेश घ्यायला. त्याला जिमखाना ग्राउंडवर किती लोक होती विचार करा. तुम्हाला गांधी चौकामध्ये का तुमची हे आहे ना जिमखाना ग्राउंडवर येऊन सभा घ्यायला पाहिजे होती.
का घेतली गांधी चौकामध्ये सभा? माझा प्रवेश सावंतवाडीकरांच्या आणि सिंधुदुर्ग जिल्हावासियांच्या उपस्थितीमध्ये झाला होता आणि त्यावेळेला ग्राउंड पूर्ण भरलेलं होतं. मला एवढंच सांगायचं की मला कोणाचा कमीपणा करायचा नाही. आपल्या चुकांसाठी दुसऱ्यांबरोबर बोटं दाखवू नका. 4 बोटं तुमच्याकडे वळलेली असतात आणि ती 4 बोटं कसली आहेत हे आम्हाला उघड करून दाखवायला लागेल.